हा मुलगा प्रत्येक गोष्ट अर्धवट सोडायचा, पण एका छोट्या शिकवणीने त्याला यशस्वी बनवलं. तुम्हीही एखादं काम सुरू करून मध्येच सोडता का? मग ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. एका छोट्या गावात आर्यन नावाचा 15 वर्षांचा मुलगा राहत होता. आर्यन खूप हुशार होता, पण त्याला एक समस्या होती. तो काम सुरू करायचा, पण मध्येच सोडून द्यायचा. कधी चित्रकला सुरू करायचा, कधी क्रिकेटचा सराव, तर कधी अभ्यास. पण काही दिवसांनी त्याचा उत्साह कमी व्हायचा. एके दिवशी त्याच्या शाळेत नवीन शिक्षक आले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे? कोणी डॉक्टर म्हणाले, कोणी इंजिनियर, कोणी पोलीस. आर्यन शांत बसला होता. शिक्षकांनी विचारलं, आर्यन, तू काही बोलत नाहीस? आर्यन म्हणाला, सर, मला खूप काही करायचं आहे, पण मला वाटतं मी काहीच पूर्ण करू शकत नाही. शिक्षक हसले आणि दुसऱ्या दिवशी आर्यनला शाळेच्या बागेत घेऊन गेले. तिथे 2 रोपं होती. एक रोप हिरवं आणि मजबूत होतं. दुसरं रोप लहान आणि कोमेजलेलं होतं. शिक्षक म्हणाले, ही दोन्ही रोपं एकाच दिवशी लावली होती, पण फरक माहीत आहे का? आर्यनने मान हलवली. शिक्षक म्हणाले, पहिल्या रोपाला रोज पाणी मिळालं, त्याची काळजी घेतली गेली, म्हणून ते मोठं झालं. दुसऱ्या रोपाला कधी पाणी कधी नाही, त्यामुळे ते वाढलंच नाही. मग शिक्षकांनी आर्यनकडे पाहून सांगितलं, आपली स्वप्नही अशाच रोपांसारखी असतात. जर रोज थोडा प्रयत्न केला, हार न मानता पुढे गेलो, तर ती मोठी होतात. पण मध्येच सोडून दिलं तर ती कोमेजतात. त्या दिवसापासून आर्यनने ठरवलं, तो एक लक्ष्य निवडेल आणि रोज थोडं थोडं काम करेल. काही महिन्यांनी आर्यन शाळेच्या चित्रकला स्पर्धेत पहिला आला. त्याला तेव्हा समजलं की यशाचं रहस्य म्हणजे सतत प्रयत्न. बोध, मॉरल, मोठी स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत करणं त्याहून महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्टोरी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टोरी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.